नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता आपण मुलांसाठी मोफत उन्हाळा शिबिर आपण आयोजित करत आहोत। आणि या मोफत उन्हाळा शिबिर मध्ये हे आवश्यक का आहे, हे आयोजित करणं का गरजेचं आहे, कारण गेल्या 12 वर्षापासून मी मुलांना टीचिंग करत असताना असा अनुभव आला की मुलांचं जे बेसिक आहे, जे बेसिक फंडामेंटल जो पाया आहे तो त्यांचा खूप कमकुवत आहे। त्याचं कारण असं आहे की मुलांना खऱ्या अर्थानं बेसिक पासून त्यांना शालेय पातळीवर शिकवल्या जातं, परंतु मात्र शालेय पातळीची जी त्यांचे सब्जेक्ट असतात ते सब्जेक्टचं नॉलेज आणि बेसिक नॉलेज यांचा ताळमेळ त्यांना लागत नाही। आणि आपण त्यांना म्हणतो की तुम्ही पाठ करायचं आणि क्वेश्चन आन्सर पेपर द्यायचे आणि मार्क्स मिळवायचे, शक्यच नाही आहे। आणि म्हणून आपण आपल्या कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत सर्व विषयांचा जो बेसिक फंडामेंटल जो क्लास आहे तो बेसिक फंडामेंटल क्लास आपण आता वेगळा केलेला आहे। पालकांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत मुलांचा बेसिक पाया, तुमच्या मुलाचा जोपर्यंत बेसिक पाया मजबूत होणार नाही तोपर्यंत मुलगा त्याला शालेय पातळीवर विषयात मार्क्स मिळणार नाही। आता संकलित मूल्यमापनाच्या अंतर्गत गव्हर्नमेंटनी मराठी भाषा विषय, गणित विषय आणि इंग्लिश विषयाचे पेपर सोडवून घेतलेले आहेत। सच्चाई हेच आहे की सगळे पेपर शिक्षकच उत्तर त्यांना सांगत आहेत। सर्वात महत्त्वाचं की त्या मुलांना आपल्याला तो जो पाया आहे तो पाया जर आपल्याला मजबूत करायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्या मुलाला समर कॅम्प जॉईन करणं गरजेचं आहे आणि त्या मुलांमध्ये जे काही स्किल आहे ते डेव्हलप करायचं आहे। आणि म्हणून आणि अत्यंत 2 महिने हे फ्री आहे, बरोबर। यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क द्यायचं नाही आहे। यामध्ये आपण इंग्लिश स्पीकिंग मुलांना शिकवणार आहे, क्रीडा स्पर्धा आयोजन करणार आहे, बक्षीस वितरण करणार आहे, पालकांना गायडन्स करणार आहे, सामाजिक स्वच्छता उपक्रम त्या मुलांमध्ये राबवणार आहे, सांस्कृतिक उपक्रम, थोर पुरुषांची जी जयंती आहे ती आपण साजरी करणार आहे, व्यक्तिमत्व विकासाचं जे शिबिर आहे ते आपण आयोजित करणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की उन्हाळी इंग्लिश स्पीकिंग क्लास, कारण मुलांना इंग्लिश वाचायला येतं पण समजत नाही, ते आपण आयोजित करणार आहे। हसत खेळत तर आपण गेल्या 12 वर्षापासून मुलांना शिकवत आहोत। तर ही संपूर्ण तयारी मुलांची टोटल 14 जून पर्यंत हा मोफत क्लास आहे। आणि त्यामुळे तुमच्या मुलांचा पाया जर मजबूत झाला, त्याला जर आपण बोलायला शिकवलं, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स शिकवला, आणि मुलगा कधीही जन्मतः ढ नसतो, त्याला आपली परिस्थिती, आपल्याकडचे असलेले सॅटिस्फॅक्शन, त्यानंतर त्याचं कमजोर असलेलं बेसिक त्या मुलाला ढ बनवतं आणि खऱ्या अर्थानं तो त्याच्यामध्ये क्षमता असून सुद्धा पुढे जाऊ शकत नाही। सर्वात महत्त्वाचं की माझा हा उद्देश असा आहे की मुलांना जर तुम्ही बेसिक फंडामेंटल जर पक्क केलं तर तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहतो। आणि हा बेसिक कोर्स आहे, हा बेसिक कोर्स कोणीही शिकवत नाही आणि डायरेक्शन नुसार आपल्या क्लासेसमध्ये मी स्वतः हा कोर्स शिकवतो। बरेच पालकांना असं वाटतं की कारण मी तुम्हाला वचन दिलं त्यानंतर शिकवणार कोण आहे, कारण मी बऱ्याच ठिकाणी पालक लोकांनी आतापर्यंत फी भरून त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे। परंतु मी पालकांना सांगू इच्छितो की माझ्या कोचिंग क्लासेसमध्ये जेवढा काही बेसिक जो पाया असेल तो मी स्वतः शिकवतो आणि त्या मजबूत पायाचे सगळे व्हिडिओ मी तुमच्या मोबाईलवर पाठवणार आहे की मी मुलांना एक्झॅक्ट काय शिकवणार आहे। त्याचा एक बेस असतो आणि तो जो बेस असेल तो बेस त्या मुलांचा पक्का होणं गरजेचं आहे। त्यामध्ये इंग्रजी बाराखडीपासून अ आ इ पासून आपण मुलांना शिकवतो। टोटल मॅथमॅटिक जी काही ग्राउंड लेवलचं मॅथमॅटिक आहे, जर मुलगा 7th स्टँडर्डला असेल तर त्याला काय मॅथमॅटिक आपण शिकवणं गरजेचं आहे ते सुद्धा आपण त्याला मॅथमॅटिक शिकवतो। एकंदरीत त्याचा टोटल जो बेस आहे, जसं की घर बांधताना पाया मजबूत पाहिजे, अशा पद्धतीने मुलांचा जर पाया आपण मजबूत केला तर एक चांगली इमारत तो मुलगा आपली स्वतः बांधू शकतो, तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो। त्याला बोलायला, लिहायला, वाचायला आपण त्याला शिकवतो, जोड अक्षर सगळे त्याला व्यवस्थित शिकवतो आणि त्याला लढायला शिकवतो। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की मुलाला त्याला वाचायला येतं, लिहायला येतं पण त्याला बोलता येत नाही, त्याचा तो आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, तो 1 to 1 आपण त्याच्यातला कमी करतो। बी प्रॅक्टिकल गणित असताना त्याला आपण जो काही ब्लॅकबोर्ड आहे त्याला म्हणतो की बाळा तू ब्लॅकबोर्डवर सोडून दाखव। 1 to 1 काउन्सिलिंग आपण मुलांची करतो जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स वाढणार आहे। आणि हे मी स्वतः सगळं उन्हाळी शिबिरमध्ये करणार आहे। 15 तारखेपासून आपल्या इथे क्रिकेट स्पर्धा चालू होत आहे आणि भरपूर टीमांनी आपल्या इथे सहभागी घेतलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की हे करत असताना आपण एक अनुभवी टीचरची गरज असते। मी पालकांना नेहमी
नम्र प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एक्सपिरियन्स टीचर, डायरेक्शन आणि नॉलेजेबल टीचर अत्यंत आजकालच्या मुलांना गरजेचं आहे. ते पण सर्वात महत्वाचं की बेसिक पासून. आपण मुलाला म्हणतो तू प्रश्न उत्तर पाठ कर, पण त्याला इंग्रजी वाचायला येतं, समजत नाही, तो पाठ करून कसं करणार. सायन्स आपण बी प्रॅक्टिकल शिकवतो. हा डिजिटल बोर्ड आहे. या डिजिटल बोर्डवर जर तुम्ही या वर्डवर क्लिक केलं, या वर्डवर जर क्लिक केलं तर याचा व्हिडिओ येतो. याचा व्हिडिओ आल्यानंतर याचं अनालिसिस येतं, याचे फोटो येतात. तर ते मुलाच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये राहतं. बरोबर आहे का नाही. तर त्यामुळे अशा पद्धतीने जर मुलांना शिकवलं सायन्स तर ते त्याच्या पटकन लक्षात राहतं. सर्वात विद्यार्थ्यांना जेव्हा मी स्कूल पातळीवर, शालेय कोचिंग क्लासेस मध्ये शिकवत असताना मुलांचं असं माझ्या लक्षात आलं की त्यांना सायन्स विषय पाठांतर करायला खूप हार्ड जातो. त्याचं कारण कसं आहे की त्याला त्या विषयाचं गांभीर्य पद्धतीनं, त्याला त्या पद्धतीनं टीचिंग करणं महत्वाचं असतं. हा सर्वात महत्वाचा विषय पालकांनी लक्षात घ्यायचा आहे. आणि इथं आपण बेसिक पासून शिकवल्याच्या नंतर मी पालकांना गॅरंटी देतो, शिक्षणामध्ये गॅरंटी कोणी देत नाही असं गव्हर्नमेंट पण म्हणतं. बरोबर, पेपरमध्ये वाचून येतं की शिक्षणामध्ये, मी बऱ्याच ठिकाणी आता पोस्ट वाचतो, गव्हर्नमेंटचे GR वाचतो की बाबा शिक्षणामध्ये तुम्ही गॅरंटी देऊ नका. पालकांना हे सांगू नका की तुम्ही 100% मुलांचा विकास होईल. पण मी असा एकमेव टीचर आहे, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की मुलगा जर माझ्या हाताखाली कमीत कमी 2 वर्ष राहिला, पण त्या 2 वर्षामध्ये 2 उन्हाळे सुद्धा पाहिजे, तर त्या मुलाचा टोटल बेसिक पाया हा पक्का होऊ शकतो. मी किती म्हटलं, 2 वर्ष. कारण आपण बेसिकचं जी डायरेक्शन आहे ती बेसिकची डायरेक्शन वेगळी शिकवतो. आता पालकांनो हे लक्षात घ्या, हे बेसिकची डायरेक्शन, हे शाळेच्या पुस्तकाची डायरेक्शन, हे त्याच्या स्टडीची डायरेक्शन. बरोबर, त्यानंतर ही डायरेक्शन मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या भविष्याची डायरेक्शन. बरोबर आहे का नाही. मग सर्वात महत्वाचं आहे हे मॅथमॅटिक्सची डायरेक्शन, हे इंग्लिश बेसिकची डायरेक्शन. वेगवेगळ्या डायरेक्शन मुलांना द्यायला पाहिजे. या सगळ्यांची वही वेगळी. शाळेमध्ये तू जातो ती वही वेगळी पाहिजे. त्यानंतर तू गणित सोडवतो ती वही तुझी वेगळी पाहिजे. त्यानंतर तू बेसिकचा क्लास करतो तर बेसिकची वही वेगळी पाहिजे. त्यानंतर तू शालेय क्वेश्चन आन्सर लिहितो, ते क्वेश्चन आणि आन्सर. बरोबर आहे का नाही. हे तुझी क्वेश्चन जी आन्सरची बुक आहे बाळा, ही तुझी वेगळी पाहिजे, वेगवेगळ्या बुक्स पाहिजे. बरोबर आहे का नाही. तुझा दररोज स्टडी व्हायला पाहिजे, पाठांतर करायला पाहिजे. मुलं आजकाल दररोज पाठांतरच करत नाही, शाळेत मार्क्स कसे मिळणार. तर सर्वात महत्वाचं की मुलांनी अभ्यास करायला पाहिजे. आणि ही डायरेक्शन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगेल. या डायरेक्शन मध्ये त्या मुलाचं भविष्य लपलेलं आहे, ही पूर्ण गॅरंटी देऊन सांगतो. हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की ही डायरेक्शन काय आहे. ओके, तर ह्या डायरेक्शन तुमच्या व्हायला पाहिजे. शालेय पातळीवर तुम्ही फक्त ही बुकची डायरेक्शन होते. काय करता, शिक्षक तुम्हाला बुक शिकवतात, तुम्ही क्वेश्चन आणि आन्सर लिहिता, संपला विषय. इंग्लिश मीडियमचे मुलं CW मध्ये, HW मध्ये लिहितात आणि संपला विषय. आणि त्यामुळे मुलं त्यांची जी क्षमता असून सुद्धा, बरोबर का नाही, ते मुलं अभ्यासामध्ये मागे राहतात. परिणामी ते जीवनामध्ये मागे राहतील, स्पर्धेमध्ये मागे राहतील. आणि त्या मुलांना हे एवढं सगळं बेसिक पासून शिकवणार कोण. माझ्याकडे 10वीची मुलं येतात, 8वीचे येतात, 7वीचे येतात, 11वीचे येतात, 12वीचे येतात. सर हे आम्हाला शिकवलंच नाही म्हणतात. पण त्यांना आतापासून जर मी लक्ष दिलं नाही, सर्व शिक्षकांनी, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. जर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं नाही तर त्या मुलांचं भवितव्य आपण कसं घडवणार, हा माझ्या समस्त पालकांना एक प्रश्न आहे. तर त्यामुळे तुम्ही समर कॅम्पला जॉईन करा आणि 100% तुमच्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल करा. धन्यवाद.